म्हणतात ना, घंटो का काम मिनटो में, तसेच आज आपण पापड करणार आहोत. बरं झालेले आहेत. मी आता तुम्हाला तोडून पण दाखवते. अगदी मस्त खुसखुशीत झाले आहेत की. नागली किंवा नाचणी आपण जे म्हणतो ना, ती ना भिजवायची, ना मोड आणायचे, ना दळून आणायची. तर आता बघा, रोजचंच पीठ आहे आपलं वापरायचं भाकरींचं. त्याच पिठाचे आपण नाचणीचे पापड करणार आहोत. मी सरला तुमचं मनापासून आपल्या चॅनलवर स्वागत करला. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे माझं रोजच्या वापरातलं नाचणीचं म्हणजे नागलीचं पीठ आहे आणि ह्याच्या भाकरी मी करत असते. अधूनमधून कसं आठवड्यातून एकदा आमचं असं नागलीच्या भाकरी होतात. तर आता ह्याच पिठाचं म्हटलं पापड करूया. तर अगदी मस्त पापड होतात. 1 वाटी पीठ घेतले, पण शिकोशीक भरलेलं होतं. मैद्याच्या चाळणीने हे पीठ चाळायचं. पीठ आपलं चाळून झालेलं आहे. आता सारख्याच वाटीने आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. हे अगदी रोजच्या भाकरीचं पीठ आहे माझं तांदळाचं. आणि त्याच्या निम्मे बरोबर पाव वाटी गव्हाचं पीठ. कुठलंही एक भांडं घ्या आणि त्या भांड्याने एकच प्रमाण ठेवा. तर बघा, आता हे तिघं पीठ आपले चाळून झालेले. सर्व पीठ एकत्र करायचे आणि आता याला आपण मोजून घ्यायचं, म्हणजे ना पाणी ठेवायला आपल्याला अंदाज अगदी व्यवस्थित येईल. तर नाचणीचं पीठ मी पूर्ण अगदी शीक भरून घेतलं होतं, बाकीचे पीठ अर्धे अर्धे तुम्ही बघितले. तर आता मोजून घेतल्यावर बघा, असं सपाट वाटी घ्यायची आणि मोजून घ्यायचं. आता सपाट वाटीने इथे माझं हे पीठ बरोबर अगदी 2 वाट्या भरलेलं आहे. आणि सर्व पुढचे जिन्नस आपण आता या वाटीने, म्हणजे पाणी वगैरे किती लागतं ते पण पुढे बघूया. आता आपण ज्या वाटीने पीठ घेतलं अगदी त्याच वाटीने पाणी पण आपल्याला घ्यायचंय. 2 वाट्या पीठ आपलं भरलंय. 2 वाट्या पाणी घ्यायचंय. आता इथे पाव चमचा जिरेपूड घातली, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा पापड खार, मीठ पाव चमचा. कारण आपण पापड खार टाकलाय तर पापड खारमध्ये पण खारटपणा असतो. चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची. या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण काय करायचं, इथे ही 1 वाटी पाणी घ्यायचं आणि ते साईडला तापायला ठेवायचं. समजा एकदा कदाचित आपल्याला कमी जास्त पाणी लागलं, नागली जुनी असली फुलली तर त्यामुळे काय होतं, मग कधी कधी पाणी जास्त लागतं. त्यामुळे हे पण पाणी आपण आता गरम करायला ठेवायचं साईडला. तिकडे पाणी उकळतंय, इकडे बघा आपल्या ह्या पाण्याला पण उकळी आली. पाण्याला खळखळून उकळी आली की गॅस बारीक करायचा. गॅस अजिबात फुल ठेवू नका, नाही तर गाठी होतील पिठाच्या. आता आपण पीठ टाकून घेऊ. लाटण्याने काय करायचं, थोडंसं असं टोचे मारून द्यायचे, म्हणजे ना सगळीकडून पाणी वरतून येईल आणि आपलं पीठ पण छान शिजेल. आपल्याला शिजू द्यायचं आहे. मंद आचेवर 7 ते 8 मिनिट चांगलं हे पीठ शिजू द्यायचं. आणि शिजल्यानंतर हे पीठ कसं शिजलं समजायचं. वरती जे पाणी असतं ना ते असं घट्ट झालेलं असतं आणि त्याच्यामुळे ना पीठ शिजल्याचं ते लक्षण आहे. चला तर मग आता खिशी घेऊन घेऊया. कुकरचा हँडल एका हातात घेऊन आपण सहज खिशी घेऊ शकतो आणि एकटे कोणाच्या मदतीशिवाय आपण हे पापड करू शकतो. तर बघा, आता हे पीठ थोडंसं मला कोरडं वाटत आहे, तर याच्यात मी थोडंसं पाणी पुन्हा वाढवणार आहे. पीठ अगदी कोरडं आहे. आता आपण हे पाणी टाकून घेऊया. साधारण 2 वाट्या आपण टाकलं होतं. पुन्हा आता ही 1 वाटी पूर्ण टाकून घ्यायचंय. पाणी मात्र गरम असावं. बघू शकता तुम्ही पीठ किती छान असं तयार झालंय आपलं. अगदी मऊसूद, एक पण गाठी न होता पीठ आपलं तयार झालंय. एखादा सुती कापड घ्यायचा, ओला करायचा चांगला, आणि त्याच्याने बघा पटकन असं पीठ निघतं. आता हे पीठ आहे ना एकसारखं करायचं आणि हे ओला सुती कापड करायचा आणि त्याच्यावर टाकून द्यायचा. गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवायची. याचं कुकरचं आता झाकण लावून घ्यायचं. हे पीठ 5 मिनिट वाफू द्यायचं.
साधारण 5 ते 7 मिनिटं छान अशी वाफ याने धरलेली आहे. वाफ धरलेली आहे कुकरने, शिट्ट्या आलोतात वाफ निघते. गॅस आपण बंद करायचा. 5 ते 6 मिनिटं फक्त वाफू द्यायचं. आता छान असं आपलं पीठ हे वाफून झालेलं आहे. याला आता गार होऊ देऊ थोडंसं. कुकरचं झाकण उघडच तर आणि नंतर हे पीठ आपण मळून घेऊ. चेक करून घ्यायचं. आता वाफ अजिबात नाही आहे, तर त्यामुळे मी ते झाकण काढून घेतलं आणि आता हे पीठ एखाद्या मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि त्या भांड्याला तुम्ही तेल वगैरे लावू शकतात, पण मला तर काही अशी आवश्यकता नाही वाटली. नंतर पुढे मला वाटलं की जेव्हा हाताला तर तेव्हा मी लावणार आहे. तर चला आता हे पीठ मी परातीत काढून घेतलं. पिठाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण आणि शिजू द्यायची वेळ ही जर तुम्ही व्यवस्थित केली ना, तर अगदी मस्त असं पीठ आपलं शिजून होतं आणि पापड पण छान होतात. पीठ भरपूर गरम आहे. हा कापड पुन्हा ओला करायचा, पिळून घ्यायचा कडकडीत आणि नंतर मग मळायला घ्यायचं, म्हणजे आपल्याला हाताला ना चटके नाही लागत. पीठ छान मळून झालेलं आहे. अगदी मऊसूद लोण्यासारखं झालेलं आहे. तीन 4 मिनटं पीठ चांगलं मळून घेतलं आणि लगेचच लाट्या करायला घ्यायच्या, म्हणजे गोळे करायला घ्यायचे. थोडंसं हाताला तेल लावायचं आणि कारण गरम आहे ना, ते चटके पण खूप लागतात. तर आता बघा, आपल्याला तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे असतील ना, तेवढ्या आकाराचे तुम्ही गोळे करू शकतात. मला मध्यम आकाराचे पापड करायचे होते म्हणून मी तेवढाले गोळे केले. आत्ता होतील तेवढे गोळे मी करून घेतले आणि बाकीचं पीठ ना झाकून ठेवायचं आहे, कारण गरम राहिलं ना पापड छान होतात. तर आता याला पुन्हा आपण ते सुती कापड होतं ना आपलं, त्याच्याने झाकून ठेवणार आहोत आणि पापड करायला घ्यायचे. माझ्याकडे हे पापडाचं मशीन आहे, त्याच्यावर मी पापड करणार आहे. तुमच्याकडे नसेल ना, तर खाली प्लास्टिक आणि वरतून पण एक प्लास्टिक ठेवून तुम्ही लाटून पण पापड करू शकतात. आता इथे एक प्लॅस्टिकचा कागद, म्हणजे माझ्याकडे ही तेलाची पिशवी ना, मी स्वच्छ धुवून आणि तयार करून घेतली होती आणि त्याला थोडंसं अगदी एक बोटाचं तेल लावायचं, थेंबर तेल लावायचं, जास्तीचं लावायचं नाही आणि त्याच्यावर आता लाटी ठेवायची. पापड बघा किती छान झालेला आहे. आणि ह्या पुरी यंत्रात ना, म्हणजे पापडाच्या मशीनमध्ये ना, पापड खरंच खूप छान होतात. लाकडी असल्यामुळे ना, आपण लाटून करतो ना, तसेच पापड अगदी फुलतात पण. तर चला, अशा पद्धतीने आपण पापड करायचे आहेत. तर आता मी हे टोपल्यावर टाकून घेते आणि नंतर मी उन्हात वाळवणार आहे. आता मी गोळे केले ना, तेवढे करून घेईल आणि तेवढेच टाकून घेईल. नंतर असे जसं जसं लागलं तसे तसे गोळे करायचे गरमागरम आणि पापडं करायचे. बघू शकता एकदम मस्त एक नंबर. अगदी कोणी म्हणेल का याला खायच्या पिठाचं, म्हणजे रोजच्या वापराच्या पिठाचे पापड केले आहेत. म्हणजे आपली पापडाची हौस भागून पण जाते. जास्त असा म्हणजे पसारा पण नाही होत आणि इच्छा पण आपली असतेच ना खाण्याची, तर ती पण पूर्ण होते. बघू शकता पापड किती मस्त असे होत आहेत आणि अगदी एकसारखे होत आहे. पीठ छान झालं ना तयार, तर पापड एकदम एक नंबर होतो. आता हे पापड मी बाहेर बाजेवर वाळत घालते. पापडाची उलट आणि सुलट बाजू बघायची, म्हणजे जी वरची बाजू असेल ना ती वरती ठेवायची आणि म्हणजे जसं आपण पापड पुरी प्रेसने केला ना, तसा टाकायचा. म्हणजे पापड जास्त वाकत नाही आणि डब्यात जागा पण छान अशी राहते ठेवायला. बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे की नाही पापडाला. इथे बघा माझे सगळे पापड तयार झालेले आहेत. एवढ्या पिठामध्ये माझे जवळजवळ 35 पापड झाले होते. नंतर ही बाज मी उन्हामध्ये ठेवली आणि कडकडीत उन्हात दिवसभरात छान वाळले. दुसऱ्या दिवशी थोडंसं ऊन दाखवलं आणि पापड आपण तळायला घेऊया. मस्त घंटो का काम मिनटो में मस्त पटकन तयार झाले. पापड खाण्याची हौस पण भागणार आहे. तर बघा इतके असे पापड झालेले आणि खूपच सुंदर झाले, अगदी एकसारखे झालेले आहेत. आता तळायला घेऊया. आतमध्ये छान कोंडा पौष्टिक आहे आणि कलर सोडला तर पापड एक नंबर आहे. बघू शकता पापड किती छान झालेला आहे ना. नाचणीचे पापड अगदी पौष्टिक असे तयार होतात बघा अशा पद्धतीने केले तर. आणि जर पारंपरिक पद्धतीचे हवे असतील तर तशी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहेत. पण कसं आहे, कोणी वर्किंग असतं, कोणाला वेळ नसतो, खायचं आहे, गॅलरी छोटीशी आहे, तर त्याच्यासाठी अशा पद्धतीचे पापड तुम्ही नक्की करू शकतात. चला तर मग अजून एक पापड आपण तळून बघूया.
पापड बघा अगदी एक नंबर झालेले आहेत. मी आता तुम्हाला तोडून पण दाखवते. अगदी मस्त खुसखुशीत झाले आहेत की नाही. पारंपरिक पद्धतीने जर आपल्याला करायला वेळ नसेल तर ह्या पद्धतीने पापड तुम्ही नक्की करा. तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मी खाऊन पाहते हां, खूप छान झालेले आहेत, एक नंबर.